नागपूरमध्ये भाजपाने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी शिबिराचं आयोजन केलेलं. नागपूरमध्ये भट सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय. याची चौकशी करून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरू असून लोकांना वस्तूंचं वाटप केलं जातंय असा आरोप देशमुख यांनी केलाय. भाजपा कामगाराच्या दारी अशा पद्धतीनं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीतर्फे. आणि या भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये चेंगराचेंगरी झाली. एक महिला मृत्युमुखी पडली, अनेक महिला त्या गंभीर जखमी झाल्यात, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. माझी या माध्यमातून मागणी आहे की ज्यांनी हे भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांनी हे शिबिर आयोजित केलं त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर 304चा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.